प्रयागराज महाकुंभ मेळा सुरू झालेला आहे आणि इथे मी सध्या जे मॉनिटरिंग सिस्टम आहे किंवा हेल्प डेस्क आहे तिथे मी आहे। माझ्या मागे जर बघितलं आपल्या 50 पेक्षा ते 60 पेक्षा जास्त तरुण इथे आहेत। साधारणतः एका वेळेस 24 तास म्हणजे 24/7 हे चालतंय आणि यातून जर बघितलं तर काहीही मदत लागत असेल तर इथून आपल्याला मदत मिळणार आहे। हे सगळं तरुण जे आहेत हे तरुण आणि हे सगळे प्रशिक्षित कार्यकर्ते आहेत, प्रशिक्षित लोक आहेत जे ज्यांच्याकडून या सगळ्या इथे महाकुंभमध्ये ज्याही घडामोडी होतात त्यामध्ये कोणी जर फोनवरती तक्रार केली त्या तक्रारीचं कसं निवारण करायचं या संदर्भात माहिती दिली जाते आणि त्यातून जर बघितलं तर कुठेतरी सर्वसामान्य भाविकांना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये आणि त्यातून त्यांना समाधान मिळावं यासाठी प्रयत्न केले जातात। हे केंद्र त्यासाठी उभारण्यात आलेलं आहे। 3 शिफ्टमध्ये हे केंद्र चालतं आणि छोट्यात छोटी गोष्ट आणि मोठ्यात मोठी गोष्ट जी असते ती या फोनद्वारे तुम्ही जर 1920 हा क्रमांक डायल केला तर तुम्हाला कळेल। आपण तो प्रयत्न देखील करूया की 1920 हा डायल करू आणि त्यातून प्रयत्न करू की कोणाकडे हा कॉल करून काय माहिती मिळते। आपण हा कॉल केला आहे 1920 वरती आणि आता कॉल जातोय। 25 हेल्पलाइन 1920 में आपका हार्दिक स्वागत है। आणि आता थोड्याच वेळात कोणतरी याला कन्सर्न करेल। साइबर फ्रॉड संबंधित शिकायतों की जानकारी हेतु कृपया कोणतरी कॉल जातोय। आता कळेल आपल्याला थोड्याच वेळ कोणाकडे कॉल गेलाय। कॉल येतोय, कोणाकडे जातोय, कळतोय का? नमस्कार, कुंभ हेल्पलाइन में आपका स्वागत है। मैं किस प्रकार आपकी सहायता कर सकता हूँ? हां, तो 9 नंबरच्या तरुणांनी उचलला आहे, त्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांनी उचलला आहे आणि तो विचारतोय आपल्याला की काय मदत हवी आहे। अशाच प्रकारे ही सिस्टम असणार आहे आणि या सिस्टममधून सर्वसामान्यांना मदत कशी होईल। इथे येणारा प्रत्येक भाविक नवीन असतो। कोटीच्या घरात भाविक इथे येणार आहे। साधारणतः ज्या दिवशी मौनी अमावस्या असेल साधारणतः त्या दिवशी 9 कोटी भाविक इथे येतील अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। त्याचमुळे या सगळ्या इथे सिस्टम उभारण्यात आलेला आहे। प्रत्येक गोष्टीची मदत कशी होईल महाकुंभमध्ये डिजिटल महाकुंभ जो जी संकल्पना आहे ती संकल्पना पूर्ण करण्याचा प्रयत्न या निमित्ताने होतोय। प्रयागराजवरून व्हिडिओ जर्नलिस्ट मुनमुनसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत।